हॅलो, हाय, नमस्कार. मी काजल. तुमचं महाकाल ज्योतिर्लिंग दर्शन पार्ट 2 मध्ये अगदी मनापासून स्वागत करते. पहिल्या पार्टची सर्व क्लिप मी इथे जोडलेल्या आहेत. चॅनलवरती पहिला पार्ट अपलोड केला आहे, नक्की जाऊन चेकआउट करा. ही आहे कालभैरवनाथांची मूर्ती. कालभैरव बाबाचं दर्शन घेऊन आम्ही अन्नक्षेत्राकडे जायला निघालो. मग आम्हाला पुन्हा पुढे गणपती बाप्पाचं पण दर्शन झालं. बघा, तुम्ही पण दर्शन घ्या. किती छान सुरेख गणपती बाप्पा विराजमान आहेत. प्रत्येक मूर्तीचं काम असं नकाशेदार आणि बारीक केलेलं आहे की बघून मन प्रसन्न होतं. त्यानंतर अन्नक्षेत्राकडे गेल्यानंतर रांगेत पुढं असं चालत राहिल्यावर जी समोर खिडकी दिसतीये त्या समोर खिडकीमध्ये आपल्याला सीट भेटती. ही आहे भोजन प्रसादीचं कुपन, जे आपल्याला त्या खिडकीतून घ्यावं लागतं आणि रांगेत पुढे जाता जाता आपण इथं जाऊन पोहोचतो. त्यानंतर हे बघा, हे आहे भोजन वितरण भवन. बघा किती सर्वजण शांततेने भोजन करतायत आणि काहीच गर्दी नाही आहे. सर्वांना शांततेने वाढलं जातं आणि जेवण पण खूप छान होतं. इथं दररोज हजारो भाविकांना भगवान महाकालाचा प्रसाद म्हणून शुद्ध, सात्विक आणि पौष्टिक जेवण अत्यंत आदराने आणि पूर्णपणे मोफत दिले जाते. हा आहे जेवणाचा मेन्यू. कढी, भात, देवडांगराची भाजी, चपाती आणि बर्फी. प्रसाद ग्रहण करून झाल्यानंतर इथं येऊन थाट जमा करून द्यायचं आणि इथं हात धुण्याची आणि पाणी पिण्याची अशी सुविधा आहे. आणि मग हा बाहेर निघण्याचा गेट आहे. खूप छान स्वादिष्ट आणि सात्विक जेवण होतं. भोजन प्रसाद ग्रहण करून आम्ही निघालो हरसिद्धी मंदिराकडे जाण्यासाठी. हा आहे अन्नक्षेत्राच्या एंट्रीचा गेट. हरसिद्धी मंदिर, महाकालेश्वर दर्शन झालं, त्यानंतर भोजन केलं, जेवण वगैरे करून आता आम्ही हरसिद्धी मंदिरात चाललो. 1-1.5 किलोमीटर लांब आहे महाकालेश्वरतून हरसिद्धी मंदिर. चला, त्यानंतर आम्ही चालत राहिलो पुढं. मग आम्हाला सर्वात अगोदर हे राम जानकी मंदिर भेटलं. तिथं पण दर्शन घेतलं आणि इथं मोठे मोठे असे माठ ठेवलेले होते. तिथं दर्शू पाण्याची बॉटल भरत आहे. त्यानंतर आम्हाला पुढे हा शामू हाती पण भेटला. बघा कसा संजोग जोडून आला. हा शामू हाती ज्याच्यावर बाबा महाकालची सवारी निघती. शामू हा हाती 2006 पासून महाकाल बाबाच्या पालखी सोहळ्यात महाकालच्या मनमेष रूपाची सेवा करत आहे. श्रावण भाद्रपद महिन्यात निघणाऱ्या महाकालच्या शाही सवारीच्या वेळी शामू हातीला सुंदर रंग आणि फुलांनी सजवले जाते. त्याच्या पाठीवर एक लाकडी सिंहासन ठेवले जाते, त्याच्यावर बाबा महाकाल विराजमान होतात. पोहोचलो आम्ही आता हरसिद्धी मंदिरात. उज्जैन मधील प्रसिद्ध हरसिद्धी माता मंदिर हे माताचं 51 शक्तिपीठापैकी एक आहे. तिथं देवी सतीची कोहणी पडली होती. उज्जैनचे महान सम्राट विक्रमादित्य हे माता हरसिद्धीला कुलदेवी मानत होते. त्यांनीच या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर मराठा काळात या मंदिराचे पुनर्निर्माण झाले. त्यामुळे येथील बांधकामावर आणि दीपमालावर मराठा शैलीचा स्पष्ट प्रभाव दिसतो. ह्या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथील प्रांगणात असलेले 51 फूट उंच 2 दीपस्तंभ. या दोन्ही स्तंभावर मिळून एकूण 10,011 दिवे आहेत. नवरात्रीमध्ये किंवा संध्याकाळी जेव्हा हे सर्व दिवे एकाच वेळी प्रज्वलित केले जातात तेव्हाचा नजारा अत्यंत अलौकिक आणि भक्तिमय असतो. मुख्य गर्भगृहात माता हरसिद्धी यांची सुंदर सिंदूर रंगाची मूर्ती आहे. या मूर्तीच्या मध्यभागी महालक्ष्मी आणि उजव्या बाजूला महासरस्वती यांची प्रतिमा आहे. इथून हा मार्ग चालू होतो माताच्या दर्शनाला जाण्यासाठी. इथून असं या रांगेत जावं लागतं. असं तर इथं नेहमी खूप गर्दी असते, पण गरमीच्या मुळे आणि आऊट दिवस असल्यामुळे इथं गर्दी खूप कमी होते. त्यामुळे आम्हाला माता राणीचं खूप छान असं दर्शन झालं. तुम्ही पण दर्शन घ्या देवीचं. खूप छान सुंदर असं दिव्य दर्शन झालं आम्हाला माता राणीचं. तुम्ही पण घ्या दर्शन करून मन असं प्रसन्न होऊन गेलं. त्यानंतर हे आहे माता राणीच्या समोरचं प्रांगण. माता राणीच्या मंदिरासमोरच इथं या प्रांगणात हवन होतं नवरात्रीमध्ये, अष्टमी नवमीला. माताच्या अखंड ज्योतीचं दर्शन होतं. ती खूप वर्षापासून इथं जलत आहे. इथं खूप भाविक माताचं अखंड ज्योतीचं दर्शन घेतात. तुम्ही पण जेव्हाही याल या अखंड ज्योतीचं दर्शन नक्की घ्या. त्यानंतर पुढे पोहोचले आम्ही चिंतामण गणेश मंदिरकडे. हे निर्मित चिंतामण गणेश मंदिर आहे. इथून 7-8 किलोमीटर दुरीवर
चिंतामण गणेश मंदिर आहे, जिथं स्वयंभू चिंतामण गणेशची मूर्ती प्रकट झालेली आहे. इथून पुढे निघालो आम्ही, तर समोर आणखी 4-5 शिवलिंगांची स्थापना केलेली होती पिपलाच्या झाडाखाली. त्यानंतर पुढे होतं कर्कटेश्वर महादेव मंदिर. तुम्हीही दर्शन घ्या. खूप छान अलौकिक दिव्य दर्शन झालं आम्हाला इथं कर्कटेश्वर महादेव मंदिराचं. हे भगवान शिवाला समर्पित एक अतिशय प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. हे मंदिर उज्जैनमधील 84 मंदिरापैकी एक महत्त्वाचं मंदिर मानलं जातं. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातील सोमवारी या मंदिरात विशेष पूजा, अभिषेक आणि उत्सव साजरे केले जातात. जर तुम्ही उज्जैनला भेट देत असाल तर या प्राचीन मंदिराचे दर्शन अवश्य घ्या. आता आम्ही निघाले रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा केली. हे मंदिर उज्जैन रेल्वे स्टेशन पासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही इंदोरमधून प्रवास करत असणार तर रस्त्याने अगदी तुम्ही 1-1.5 तासात उज्जैनला पोहोचू शकता. आम्ही पोहोचलो उज्जैनच्या स्टेशनावर. तिकीट घेऊन जाऊस तर 7 नंबर प्लॅटफॉर्मवर इंदोरला जाणारी ट्रेन उभी होती. रेल्वे स्टेशनला पोहोचले. आता इथे वापस घरी जायला रिक्षा करायची. हे आता आम्ही पोहोचले इंदोर स्टेशनावर. तिथून इंदोर स्टेशनावर उतरल्यावर आणखी आम्हाला एक ट्रेन पकडायची होती, जी आम्हाला आमच्या घरापर्यंत सोडेल. चांग झाला दर्शू. मयांक, थकला की नाही तू? नाही. आता आम्ही राजनगरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये आलो. आता तिथून आणखी रिक्षा करा. आता उतरले ट्रेनमधून. जय श्री महाकाल. कसं वाटलं तुम्हाला महाकालचं दर्शन, हरसिद्धी माताचं दर्शन? मला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही घरी सकाळचे 9 वाजताचे निघालेले. आम्ही आता 7:30 वाजू राहिले तेव्हा घरी पोहोचले. सर्वजण हातपाय धुताय, फ्रेश होताय. मी पण हातपाय धुते, साडी वगैरे चेंज करते, थोडे चहा वगैरे घेता, मग चांगलं फ्रेश वाटेल. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.